नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जेणू काम तेणू थाय, बिजा करे तो गोता खाय. ह्याचा अगदी साधा अर्थ असा की ज्याचं जे काम आहे ते त्यांनी करावं, त्यांनी भलत्याच कामामध्ये हात घालू नये, नाही तर त्याची फजिती होऊ शकते. आज तशीच फजिती स्वयंघोषित जे शंकराचार्य आहेत, स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद, ज्यांनी माघी मेळा जेव्हा झाला हल्लीच महिन्याभरापूर्वी, तेव्हा प्रचंड नाटक केलं योगी आणि त्यांच्या सरकारच्या विरुद्ध की मला पालखीमधनं जाऊन स्नान करायला दिलं नाही, अमुक तमुक, फार रुसले. प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, सरकारच्या विरुद्ध गरळ ओकली. केंद्र सरकार असेल, तिथलं राज्य सरकार असेल, उत्तर प्रदेशातलं, त्याच्याविरुद्धही त्यांनी गरळ ओकली आणि नाही नाही ते बोलले मोदींना आणि योगींना. आता हा माणूस जो आहे हा एक तर शंकराचार्य नाही आहे, कारण त्याच्या शंकराचार्य होण्यावरती सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे. असं असताना ते स्वतःला शंकराचार्य म्हणवतात आणि त्यांचे जे काही तथाकथित भक्त आहेत त्यांच्याकडनं ते आरत्या वगैरे ओवाळून घेतात. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. आता मित्रांनो, त्यांच्यावरती एक FIR दाखल झालेला आहे प्रयागराजमध्ये आणि तो तिथल्या कोर्टाने सांगितलेला आहे, योगीच्या सरकारने नाही किंवा योगीच्या पोलिसांनी हे कृत्य केलेलं नाही, तर न्यायालयाने सांगितलेलं आहे की पॉस्को ॲक्ट, जो अतिशय भयंकर कडक कायदा आहे आणि ज्याच्यामध्ये बेल मिळणं सुद्धा अशक्य आहे, अशा कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती केस दाखल करायला न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि तिथेच हे स्वामी फसलेले आहेत. आता मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी जी म्हण ऐकवली की जेणू काम तेणू थाय, बिजा करे तो गोता खाय, ह्याचा इथे काय संबंध आहे, तर त्याचा संबंध असा आहे की अविमुक्तेश्वरानंद हे धार्मिक नेते आहेत. त्यांनी धार्मिक प्रवचनं द्यावीत, लोकांना जे काही धार्मिक आस्था असेल त्या दृष्टिकोनातनं त्यांचं जे काही शिक्षण असेल किंवा त्यांना जी काही मार्ग दाखवायचा असेल तो त्यांनी जरूर दाखवावा. त्याच्याबद्दल कोणाला विरोध असायचं कारण नाही. पण हेच अविमुक्तेश्वरानंद हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी होते आणि त्यांचं जे काँग्रेस पण आहे ते अजूनही त्यांच्यातनं जात नाही आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी त्यांना एक अशी सुरसुरी येते की ते भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जे काही गरळ ओकायचं असतं ते ओकतात. आता मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी आपण म्हणतो की राजकारण हा चिखल आहे, तुम्ही त्याच्यात दगड मारायला जाऊ नका. आणि तुम्ही दगड मारलात, मग तो कुठलाही पक्ष असो, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असतील, भारतीय जनता पक्ष असेल, तुम्ही त्यांच्यावरती दगड मारलात की तुमच्यावरती चिखल उडणार, हे निश्चित आहे. कारण ते राजकारण आहे आणि राजकारणामध्ये हे सर्रास होतं. आणि आज असं झालेलं आहे की 2027ची निवडणूक उत्तर प्रदेशाची तोंडावर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला काही ना काही एक कारण हवं आहे की ज्यांनी त्यांचा प्रचार होईल, त्यांचा प्रसार होईल आणि ह्या सगळी जी मंडळी आहे जी योगी आणि मोदी आणि भाजपच्या विरोधी आहेत, मग ते काँग्रेसचे लोक असतील, समाजवादीचे लोक असतील, त्यांनी आता ह्या अविमुक्तेश्वरानंद यांची बाजू घ्यायचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन ते प्रेस कॉन्फरन्सेस घेत आहेत आणि त्यांचा आता वापर केला जातोय राजकारणाकरता. आता मित्रांनो, प्रत्येकाने ठरवायचं आहे की आपला उपयोग आपण करून द्यायचा का. आणि तुम्ही जर राजकारणाकरता आपला उपयोग जर करून देणार असाल तर मग राजकारणातला जो चिखल आहे तो तुमच्या अंगावरती उडल्याशिवाय राहणार नाही. आजच्या व्हिडिओचं जे काही विषय मी हा मांडण्याचं कारण असंच आहे की राजकारण ह्या, जर तुम्ही सरळ मार्गी जर असाल तर राजकारणाकडे तुम्ही वळू नका. काही आमिष तुम्हाला तिकडे दिसत असेल तर. आणि जर तुम्ही राजकारणात जाणार असाल तर 2 द्या आणि 2 खा ही तुम्हाला वृत्ती ठेवावी लागेल. तिथला चिखल तुमच्या अंगावरती उडणार, तो तुम्हाला सहन करावा लागेल आणि पुढे जावं लागेल. पण हे काय करतायत अविमुक्तेश्वरानंद, हे दाखवतायत की मी धार्मिक नेता आहे आणि माझ्यावरती असा आरोप करतायत. अरे, तुम्हाला राजकारण करायचं आहे ना, मग या, उघडपणे या. आणि राजकारणाचा हा नियम आहे की चिखल उडणार तुमच्या अंगावरती. मग तुम्ही कशाला परत सांगता लोकांना की मी स्वामी आहे, मी अमुक आहे, मी धार्मिक माणूस आहे, माझ्यावरती हे लोक नसता आरोप करतायत. आणि आता तर असं झालेलं आहे
की याच्यामध्ये योगी सरकार किंवा योगींचे पोलीस कुठेच नाही आहेत. तर न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुमच्या विरुद्ध FIR झाली पाहिजे, केस दाखल झाली पाहिजे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही आता अपेक्षा कराल की योगी तुम्हाला वाचवायला येतील किंवा मोदी तुम्हाला वाचवायला येतील. तर स्वयंघोषित शंकराचार्यांनी लक्षात ठेवावं की ही सर्व मंडळी 24/7 राजकारण करणारी मंडळी आहेत. आपल्या विरुद्ध जाणारा माणूस मग तो कुठल्याही क्षेत्रातलं असो, त्याला संपवणं हे राजकारण्यांचं एक ब्रीदवाक्य असतं आणि ते संपवतात. असा अनुभव आहे आतापर्यंतचा, मग ते काँग्रेस असतील किंवा BJP असतील. आणि विशेषतः जर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणार असाल तर निश्चितपणे तुमच्या विरुद्ध जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला जाईल आणि तो ह्या अविमुक्तेश्वरानंद यांच्या बाबतीमध्येही होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. त्यांना कधीही अटक होऊ शकते आणि त्यांना आता लक्षात आलं असेल की राजकारणाच्या नादी लागून आपण आपलं जे काही स्वामीपद आहे किंवा जे काही धार्मिक आपलं पद आहे शंकराचार्याचं, ते शंकराचार्य नाही आहेत. पण समजा की शंकराचार्य असले असते तरी आपलं शंकराचार्य पद हे आपण राजकारणी लोकांच्या आणि राजकारणाच्या मागे लागून जर गमावणार असू तर त्याच्याबद्दल त्यांनी पश्चाताप करू नये, कारण त्यांनी राजकारण सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे ह्या राजकारणाचे ते आज बळी झालेले आहे. त्यांना कधीही अटक होऊ शकते आणि त्यांच्याकरता पुढचा मार्ग अत्यंत खडतर असू शकतो. मित्रांनो, आपण बघू पुढे काय घटना घडत आहेत. त्यांना आज उद्यामध्ये कदाचित अटक होऊ शकते आणि त्यावेळी राजकारण जे आहे तिथलं उत्तर प्रदेशचं आणि संपूर्ण देशातलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खळबळ माजू शकते. आपण बोलू त्याविषयी. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.